नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, भारतासमोर तीव्रतेने भेडसावणाऱ्या अनेक सामाजिक प्रश्न आहेत, अनेक सामाजिक समस्या आहेत. काही प्रश्नांना आज तोंडही फुटत आहे, परंतु समाजात असेही अनेक प्रश्न आहेत की ते जितक्या ताकदीने समाजासमोर यायला हवेत तसे ते येत नाहीत. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा. आज आपण म्हणतो की शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालेलं आहे, पण समाजात अनेक अशी मुलं आहेत की जी घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा इतर अनेक कारणांमुळे शिक्षणापासून दूर राहतात, शिक्षणापासून वंचित राहतात. या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांच्या नेमक्या समस्या काय आहेत, त्यांची या शिक्षणापासून दूर राहण्यामागची कारणं काय आहेत आणि या सगळ्यावर उपाय कोणते असू शकतात, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या भागामध्ये. आजचा आपला विषय आहे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय. आणि या संदर्भातच मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक फरीदा लांबे यांना. मॅडम नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून स्वागत. मॅडम बद्दल ओळख करून द्यायची म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ सोशल वर्क यामध्ये त्यांनी प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे. भारतामध्ये सर्वदूर पसरलेल्या प्रथम या सामाजिक संघटनेच्या त्या सहसंस्थापिका आहेत, ज्या अंतर्गत त्यांनी आजवर अनेक सामाजिक प्रश्न सोडवलेले आहेत. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या व्यक्तींचा आपली सह्याद्री वाहिनी नवरत्न पुरस्कार देऊन सन्मान करते. आपल्या आजच्या पाहुण्या या नवरत्न पुरस्काराने सन्मानित आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण पाहूया त्यांची एक एवी. मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधून राहणारी, बकाल गलिच्छ वातावरणात जगणारी हजारो नव्हे लाखो मुलं हक्काच्या शिक्षणापासून दूर आहेत. हे वास्तव समाजसेवा विषयाचा अभ्यास करणाऱ्या फरीदा लांबे यांना अस्वस्थ करून गेलं आणि त्यांच्या मनात विचार आला, ह्या दुर्लक्षित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काहीतरी करायला हवं. मग प्रथमच्या माध्यमातून त्या कामाला लागल्या. कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी कामाची दिशा ठरवली. काय करायचं, कुणी करायचं हे फरीदाजींनी सहकाऱ्यांना समजावून सांगितलं. मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून प्रथमचे कार्यकर्ते झोपडपट्ट्यांमधून जाऊ लागले, तिथल्या मुलांमध्ये मिसळू लागले, त्यांना शिकवू लागले. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. मुलं शिकण्यासाठी जमू लागली, शाळेत बसून शिकू लागली. हे सगळं साध्य झालं अनेकांच्या परिश्रमामुळे. बालशिक्षणा इतकीच फरीदा लांबे यांना अस्वस्थ करत होती बालमजुरांची समस्या. वेठबिगारीच्या जोखडातून कोवळ्या मुलांची सुटका करण्याची गरज होती. फरीदा लांबे गरिबांच्या वस्तीतून फिरल्या. बालमजुरांच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. शासन आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीनं फरीदाजींनी बालमजुरी संपवण्यासाठी अभियान राबवलं आणि 23,000 मुलांची मजुरीच्या जाचातून मुक्तता करून त्यांचं पुनर्वसन केलं. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती बाधितांना त्वरित मदत मिळवून देण्यात फरीदाजींनी पुढाकार घेतला. MSW झाल्यानंतर निर्मला निकेतनमध्ये समाजसेवा विषय शिकवणाऱ्या फरीदा लांबे यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल अलीकडेच त्यांना BD कर्वे पुरस्कार मिळाला. दुर्लक्षित मुलांच्या शिक्षणासाठी आणि बालमजुरांच्या हक्कांसाठी गेली अनेक वर्ष तळमळीनं कार्य करणाऱ्या सेवाभावी फरीदा लांबे यांचा सह्याद्री वाहिनी सेवा रत्न पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करत आहे. आजचा आपला जो विषय आहे की शिक्षणापासून वंचित मुलांच्या समस्या आणि उपाय यावर मार्गदर्शन करण्यासाठी अतिशय योग्य व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या आजच्या पाहुण्या आहेत. मंडळी, तुमच्या मनात सुद्धा प्रश्न असणार आहेत. तुम्ही सुद्धा प्रश्नांद्वारे आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत पटकन पाहून घेऊया. 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक आणि मोबाईलवरून फोन करताना 022 हा STD कोड फिरवायला विसरू नका. नेहमीप्रमाणे विनंती वजा सूचना. प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, म्हणजे आपला आवाज आमच्यापर्यंत अतिशय व्यवस्थित पोहोचू शकेल. विषय तुम्हाला कळलेला आहेच, त्यामुळे प्रश्न विषयाच्या अनुषंगाने नेमके आणि सलग विचारा, म्हणजे आपल्या पाहुण्यांकडून छान मार्गदर्शन घेता येईल आणि विषयही उत्तरोत्तर खुलत जाईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. विषय आहे शिक्षणापासून वंचित मुलांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय आणि मार्गदर्शन करतायत प्राध्यापक फरीदा लांबे. मॅडम, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत. असं आपण म्हणतो की मुलं म्हणजे देवाघरची फुलं किंवा बालपणचे दिवस सुखाचे,
पण समाजात खरंच अशीही अनेक मुलं आहेत की ज्यांना बालपणच अनुभवता येत नाही किंवा त्या आनंदापासून ते मुकली जातात. त्यालाच आपण वंचित म्हणूया. तर मग ही वंचित मुलं म्हणजे नेमकी कोणती मुलं? आपण जसं म्हटलं की आपण जर मुंबई शहराचा विचार केला किंवा आपण संबंध महाराष्ट्राचा जरी विचार केला, तर आता महाराष्ट्राची जी स्थिती आहे की आपण असं म्हणतोय आणि सगळे रिपोर्ट्स पण म्हणतात की 96% मुलं आपली शाळेत आहेत बरं. आणि 4% मुलं शाळेच्या बाहेर आहेत. आणि मला असं वाटतं की ही जी शाळेबाहेर मुलं आहेत त्याची जी 4% मुलं आहेत ह्याची पण म्हणजे संख्या आहेत जास्त. आणि ही मुलं शिक्षणापासून वंचित आहेतच आणि एकूणच वंचित आहेत. आणि मी नेहमी ह्याच्यात दोन भाग करते. एक की जी शाळेत जातात आणि शाळेत जाऊनही वंचित राहतात कारण ती सतत गैरहजर असतात, किंवा कधी कधी असं असतं की त्या मुलांना शिकता येत नाही की त्यांना जे शिकवलं जातं ते समजत नाही. हा एक प्रकारचा वंचितपणा आहे. पण दुसरा वंचितपणा असा आहे की जी शिक्षणाच्या पासूनच मुकलेली आहेत अशी मुलं आहेत. तुम्ही मला विचाराल की ही मुलं कोणती आहेत, तर आता मुंबईत आणि आपण महाराष्ट्रामध्ये, पण मुंबईत आपण सहजासहजी अशी मुलं बघतो की जी रस्त्यात भीक मागतायत किंवा सिग्नलला तुमची जेव्हा गाडी किंवा टॅक्सी किंवा बस जात असते तेव्हा तुम्ही मुलांना पुस्तकं विकताना बघता किंवा गजरे छोटे छोटे विकताना बघता किंवा दादरच्या मार्केटमध्ये तुम्ही बरीचशी मुलं फुलांबरोबर काही ना काहीतरी करत असतात आणि आईला किंवा त्यांच्या वडिलांना कोणातरी मदत करत असतात. अशा पण आपल्याकडे वस्त्या आहेत जिथे वेश्या राहतात, देहविक्रीची ज्या स्त्रिया काम करतात त्यांची अनंत मुलं आहेत की जी आज शाळेबाहेर आहेत. अशी मुलं काही रस्त्यावर आहेत किंवा रेल्वे स्टेशनवर तुम्ही बघाल की छोटी छोटी आपण बटन असतात किंवा कानातले इयरिंग्स असतात आणि आपण विकत घेतो, पण ही मुलं लहान असतात. आणि मला वाटतं आपण असा कधी विचार केलाय की नाही मला माहित नाही की ही मुलं सकाळच्या वेळेला जेव्हा आपली मुलं शाळेत जातात तेव्हा ही मुलं ट्रेनच्या स्टेशनवर नेमकं काय करतायत. तर ह्या मुलांना मी खरं म्हणजे वंचित म्हणते. आणि दुसरी एक संबंध असा एक गट आहे मुंबईत महाराष्ट्रामध्ये जो बालकामगार आहे की जो बालश्रम करतो आहे, वीज भट्ट्यांवर काम करतो आहे, ऊस तोडणीच्या कारखान्यात जाऊन काम करतोय किंवा इथे आपल्याकडे छोटे मोठे कारखाने आहेत, गराजेस आहेत किंवा आपल्या घरात लहान मुलं आज काम करतात. अशी सर्व मुलं मला वाटतं ज्याला आपण म्हणतो वंचित राहू शकतात. तुम्ही आता उल्लेख केलात बालमजूर किंवा छोटी छोटी कामं करणारी मुलं जी शिक्षणापासून वंचित आहेत, पण तुम्ही दुसराही गट सांगितला की जी मुलं शाळेत जाऊन सुद्धा त्यांना लिहिता वाचता येत नाही म्हणा किंवा मग अभ्यास करत नाहीत, गैरहजेरीचं प्रमाण वाढलेलं आहे, अशी ही मुलं शिक्षणापासून वंचित असू शकतात. काय सांगाल मॅडम तुम्ही याबद्दल? आता जर आपण थोडक्यात विचार केला तर मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे दोन प्रकारची शिक्षण व्यवस्था आहे असं म्हणायला हरकत नाही. एक जी शासनाची व्यवस्था आहे, जे म्युनिसिपल स्कूल्स आहेत किंवा गव्हर्नमेंट एडेड अशा अनुदानित शाळा आहेत, आणि एक ज्याला आपण प्रायव्हेट म्हणतो की ज्याला प्रायव्हेटली मॅनेज शाळा आहेत. हा संबंध जो आपण आजचा जो विषय आहे हा ज्या शाळेत ज्या शासकीय शाळा आहेत किंवा विना अनुदानित ज्या शाळा आहेत किंवा अनुदान मिळून ज्या छोट्या छोट्या वस्तीमध्ये ज्या शाळा आहेत ह्या मुलांचा हा प्रश्न आहे. आणि आमच्या संघटनेतर्फे जो रिपोर्ट आम्ही दरवर्षी करतो त्याला आपल्याला अजून मुंबईत असं एक दिसतंय, संबंध देशात असं दिसतंय की ऑलमोस्ट 55% 60% मुलं आज प्रायव्हेट शाळेत जात आहेत आणि बाकीची उर्वरित जो संबंध ग्रुप आहे, समूह आहे, हा महापालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत जातोय. आपला जो वंचित मुलांचा जो प्रश्न आहे शिक्षणाचा, त्यात जी मुलं शाळेत जातात आणि पण सतत गैरहजेरीचं प्रमाण एक जास्त असतं. आणि सतत गैरहजेर प्रमाण त्याची कारण काय आहेत की काही मुलं आजारी असतात किंवा आज आई कामावर गेली किंवा आई कामावर गेली पण लहान मुलांना सांभाळायला कोण नाहीये, किंवा तुम्ही आता मुंबईत कुठे जरी फिरत असाल तर मुंबईत रस्त्यावर राहणारी कुटुंब आहेत जी छोट्या छोट्या प्लास्टिकच्या शीट्स असतात त्यांच्या झोपडपट्टी तिथे राहतात. मी एका मुलाला विचारलं की तू अरे शाळेत आज का नाही गेलास, तर तो मला म्हणाला हम कैसे स्कूल जाएंगे. तर मी म्हटलं का नाही गेलास, तर म्हणाला माझी बहीण मंगळवारी शाळेत जाते आणि मी सोमवारी जातो. तर म्हटलं असं का, तर म्हणाला नाही की कारण आम्ही दोघं जर एकाच वेळा शाळेत गेलो तर माझं एक छोटंसं घर बघायला कोणी नाही, मग चोरी वगैरे होते.
तर ही मुंबईत किंवा इतर शहरात ही ही सत्य एकंदरीत परिस्थिती परिस्थिती आहे. आहे. तर एक तो मुद्दा आहे की जी आर्थिक आणि बाकीच्या गोष्टी असतात की कुटुंबाच्या मुलींचा जर तुम्ही प्रश्न घेतलात तर शहरात किंवा इव्हन आपल्या ग्रामीण भागात जरी मुलींची आजकाल एनरोलमेंट वाढलेली आहे तरी आमच्या रिपोर्टमध्ये हे पण आता दृष्टीस आलेलं आहे की 6 ते 14 वयोगटामध्ये मुली शाळेत जात आहेत, म्हणजे 1ली ते 7वी, 1ली ते 8वी पर्यंत. पण हाच जर आपण गट वरच्या वयाचा घेतला तर मुलींचं ड्रॉपआउट प्रमाण ऑलमोस्ट 10% झालंय महाराष्ट्रामध्ये सुद्धा. आणि त्याचं एक कारण असं आहे की शाळा नसतील, शाळा नाही आहेत, सेकंडरी शाळा नाही आहेत. आपण जो राईट टू एज्युकेशन ऍक्ट म्हणतोय तो ऍक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला बरेचदा असं दिसतंय की ज्या मुली आहेत त्यांना 8वी पर्यंत शाळा आहे पण 9वी पर्यंत शाळा नाहीये. 9वीच्या 8वी नंतर मुली काय करतात तर हा एक विषय आहे. दुसरं, मुलींना बरेचसा लहान मुलांना सांभाळावं लागतं किंवा पाणी घरात नसेल तर पाणी आणायला फार दूरवर जावं लागतं आणि मग शाळेची वेळ आणि त्या मुलींच्या घरकामाची वेळ ह्याच्यात सुसंगती नसते आणि मग त्या मुली शाळेतून ड्रॉप होतात. दुसरं एक मला वाटतं कारण असं आहे सतत गैरहजर की आणि आता हा मोठा आता गहन प्रश्न आहे आमच्या पुढे, शासनापुढे आणि आपल्या सर्वांपुढे की मुली आणि मुलं शाळेत जातात. पालक त्या मुलांना शाळेत घालतात, मूलमजुरी करून म्हणतात की आमच्या मुलांना शिकवायचं आहे. सर्व मुलांमध्ये आजकाल पालकांमध्ये सुद्धा एक प्रकारचं जागृती आली आहे की शिक्षण हे माझ्या मुलाला पाहिजेच. हा पूर्वीचा काळ जेव्हा मी 30 वर्षापूर्वी काम सुरू केलं होतं तेव्हा इतकी जागृती नव्हती. जसं सार्वत्रिकरण झालंय, शिक्षणाचं महत्त्व सगळ्यांना कळायला लागलंय. पटलेलं आहे. लोकांना असं पण वाटतंय, सर्वांना वाटतंय की गरीबातलं गरीब आई आज म्हणते की माझं मूल जर शिकलं तर पुढे माझा पण विकास होईल आणि सर्वांचाच विकास होईल. तर तो जो आत्ता जो प्रश्न आहे की मुली शाळेत जात आहेत, मुलं शाळेत जात आहेत, पण एकदा मुलं शाळेत आल्यावर ती मुलं सतत हजर आहेत का हा एक मोठा प्रश्न आहे. की बरीच मुलं एक आठवडा येतात, मग एक आठवडा दांडी मारतात की नाहीच आहेत. हा क्यू नाही आहे, नाही काहीतरी होतं, होळी होती, गणपती होते म्हणून आम्ही आलो नाही. दुसरं एक असं आहे की काही मुलं जरी 7वीत आहेत आज किंवा 8वीत आहेत तर त्या मुलांचा पाया व्यवस्थित झाला नसल्यामुळे त्या मुलांना आज 7वीचं शिक्षण येत नाहीये. आणि हा फार माझ्या मते, आमच्या सर्वांच्या मते हा गंभीर विषय आहे. कारण ही मुलं येतात शाळेत त्यांची नोंद झालेली आहे आणि तरी ती शिक्षणापासून वंचित आहेत. आणि त्या मुलांना समजा 7वीच्या मुलांना जर आपण घेतलं तर त्या मुलांना सहजासहजी 7वीचं अस्खलित प्रमाणे वाचता येत नाहीये किंवा गुणाकार भागाकार येत नाही. तर ती ऑलमोस्ट आमच्या मते ती 2 किंवा 3 वर्ष पाठी आहेत वर्गात. आणि म्हणून आणि त्याच्यामुळे कधी कधी असं होतं की ज्या मुलांना काही आलं नाही किंवा मुलांना जर वर्गात काही शिकवता त्याचं आकलन होत नसेल तर त्या मुलांचं साहजिक अशी एक कल्पना वाटते की धारणा होते की हमको स्कूल, आम्हाला शाळेत येऊन उपयोग काय आहे किंवा मी शाळेत नाही काही. तर हा मला वाटतं हा मोठा प्रश्न आता आहे. शिक्षणापासून वंचित मुलांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय या विषयावर आपण आज चर्चा करतोय. मॅडम, तुम्ही सांगितलं की एक असा गट आहे की जो परिस्थितीमुळे शाळेमध्ये येऊ शकत नाही, म्हणजे घरची कामं असतात किंवा इतर कारणं, आपण त्याकडे येणारच आहोत. आणि दुसरा असा गट आहे की जे शाळेमध्ये जातात मग त्यांचं गैरहजेरीचं प्रमाण वाढलंय किंवा मग त्यांना शैक्षणिक आकलन होत नाहीयेत. मग या सगळ्यामागे ही शिक्षणापासून दूरच राहतात ही मुलं. मग नेमकी कारणं काय आहेत शिक्षणापासून वंचित राहण्यामागची? मला असं वाटतं बरीच कारणं आहेत. सामाजिक आहेत, शालेय आहेत, कौटुंबिक आहेत आणि एकूणच आपला सर्वांचा शिक्षणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पण आहे. एक म्हणजे मला वाटतं आपल्याकडे आली मुंबईत किंवा महाराष्ट्रामध्ये पाहिल्यावर परिस्थिती चांगली आहे. मी असं नाही म्हणेन की एकदम वाईट आहे. पण मुलांना जेव्हा आपण 1ली किंवा 2रीत घालतो तर ह्या मुलांबरोबर ज्याबद्दल आपण बोलतोय तर त्या मुलांचा पाया मजबूत नसल्यामुळे किंवा कधी कधी मुलं बालवाडीत नाही जात किंवा त्यांना जसं बाकीची मुलं प्री स्कूल, ज्युनियर KG वगैरे सगळे 4-5 वर्ष 1लीमध्ये जायच्या अगोदर सुरू करतात, असे या मुलांचा पाया नसतो. आणि माझं मत असंच आहे की त्यांना सगळ्या 4 वर्ष शाळेत जायची गरज नाहीये, पण ऍटलीस्ट 1लीमध्ये आल्यावर किंवा 2रीमध्ये आल्यावर त्या मुलांना खेळीमेळीने शिकवणे, त्या मुलांच्या ज्या संकल्पना आहेत त्या मजबूत करणे, त्या मुलांना शिकवणे आणि त्या मुलांना
बालवाडीमध्ये ज्या मुलांना आपण 4 आणि 6 वर्षाच्या वयोगटाला ज्या विकसित करण्यासाठी जे काही एकूण माध्यमं लागतात त्याचा वापर होणे फार आवश्यक आहे. बरेचदा आपण असं बघतो की आजकाल म्हणजे शासनाच्या शाळांमधून, जिल्हा परिषदेच्या शाळेतून, ग्रामीण भागात बऱ्याचशा बालवाड्या, ICDSचे प्रोग्राम्स आहेत, जेणेकरून या मुलांना एक प्रकारच्या शाळेची सवय लागते. पण तरीही त्याच्यात अजूनही शैक्षणिक उपक्रम जास्त व्हायला पाहिजे. दुसरं मला असं वाटतं की ही जी मुलं आपल्या शाळेमध्ये येतात त्यांचं जर आपण एकूणच राहायची परिस्थिती पाहिली तर आपल्या घरात जसं एक प्रकारचं सुसंस्कृत वातावरण असतं की आपण असं म्हणतो की ठीक आहे आता मुलांनी अभ्यास करावा, आता मुलाची खाण्याची वेळ झाली, अशा प्रकारचा एक प्रकारचा जो रुटीन असतो ह्या मुलांमध्ये नसतो. आणि तरी मला कधी कधी या पालकांना आणि शिक्षकांना सलाम करावासा वाटतो की इतक्या वाईट वातावरणात किंवा इतकं जी परिस्थिती अनुकूल नसली तरी मुलं शाळेत जात आहेत आणि आई त्यांच्या वडील जरी निरक्षर असले किंवा वडील जरासं त्यांचं साक्षरता असले आईला जरी, तरी मुलांच्या पाठी ती लागते की अरे तू शिक बाबा, अरे तू अभ्यास कर. तर तो एक भाग आहे की पालक कितपत या सगळ्या गोष्टीत सहभाग, मुलांना त्या शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी पालकांची भूमिका आणि शिक्षकांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. मॅडम तुम्ही सांगताय पण थोडंसं तुम्हाला थांबवते, एक फोन आलेला आहे बीडहून, तो आपण घेऊया. कैलास शिंदे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो मॅडम. हा, प्रश्न विचारा. बीडमधून बोलतो, कैलास शिंदे. नमस्कार, बोला. तर मॅडम आता सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वंचित मुलांसाठी हा जो आपण कार्यक्रम राबवला त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. तसेच मॅडम आता तुम्ही सांगितले की उपचारात्मक अध्यापनाच्या विषयी, तर मॅडम आता मी बीडमधून बोलतो की आपण सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत उपचारात जे आता तुम्ही कार्यक्रम राबवला तर त्याच्यामध्ये काय होतं मॅडम की एकटा त्यामध्ये आपण समजा मी आता एक शिक्षक असल्यामुळे नोव्हेंबर पर्यंत पालक लोक शाळेमध्ये ठेवतात आणि बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांचा जिल्हा असल्यामुळं 4 महिने खूप मुलांची तयारी केली जाते, परंतु त्यानंतर पालकांना अनेक प्रकारचे वसतिगृह हे चालू करून सुद्धा पालक लोक शाळेमध्ये ठेवत नाही. बरोबर आहे मुद्दा तुमचा. धन्यवाद. आणि ह्याच्याबद्दल मी नंतर बोलणारच होते, पण तुमचं उत्तर मी अतिशय मोगामत्ता देते की आणि ह्याच्यावर आपण आणखीन चर्चा करूया की ऊस तोडणीची जी मुलं आहेत आणि ऊस तोडणीच्या कामगारांबरोबर जी मुलं असतात तर त्यांचा हा गंभीर विषय आहे. आणि आपण शासनाबरोबर असं कार्यक्रम एक योजला होता की जेणेकरून ह्या मुलांना हॉस्टेल्स किंवा आपल्याला तिथे मुलं राहतील आणि पालक त्यांना तिथे ठेवून स्वतःच्या कामाला जातील अशी एक व्यवस्था आपण केली होती. दुसरं असं होतं सर्व शिक्षा अभियानच्या अंतर्गत की जे ऊस तोडणीचे कारखाने आहेत आणि त्यांच्याशी बोलून की त्यांच्याकडे जरी लोक कामाला येतात तर मग त्यांच्या मुलांचं जे संबंध शिक्षणाची जबाबदारी हे सर्व कारखानदारांनी घेतलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि त्या दृष्टीने सर्व शिक्षा अभियानमध्ये एक प्रकारचा उपक्रम होता की जेणेकरून कारखानदार, शासन आणि स्वयंसेवी संस्था मिळून ह्या मुलांचं शिक्षणासाठी एकतर हॉस्टेल्स काढावी आणि दुसरं की त्या मुलांना जर 4 महिने त्या मुलांची जर शाळा सुटत असेल तर त्यांना एक प्रकारचे लर्निंग कॅम्प्स आहेत आमच्याकडे किंवा आपण त्यांना एकत्र येऊन त्या मुलांना आपण शिकवू जेणेकरून जर त्यांची शाळा चुकली असेल तर त्या मुलांना त्या इयत्तेत त्या प्रकारचं काठिण्य पातळीचे त्यांना एक शिक्षण मिळेल आणि त्या मुलांना असं पण वाटता कामा नये की आपली शाळा चुकली तर आपल्याला हे कळत नाही किंवा कळतं. आणि म्हणून ह्या बाबतीत मी तुम्हाला परत एकदा मला वाटतं नंतर प्रोग्राममध्ये सांगेन की आपण बालकामगारांसाठी नेमकं काय करतो. हो, बालमजुरांच्या प्रश्नावर आपण बोलणारच आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. संगमनेरहून नचिकेत खरात बोलतायत आपल्याशी. नमस्कार, बोला. हॅलो. हा, नमस्कार, बोला. मॅडम मी नचिकेत खरात बोलतोय संगमनेरहून. प्रश्न मॅडम विचारा. माझा प्रश्न असा होता की सध्या सर्वत्र महाराष्ट्रभरात ऊसतोडणीचा हंगाम सुरू आणि त्या ऊसतोडणीच्या हंगामादरम्यान सगळी कुटुंब जी आहेत तर ती आपल्या लहान मुलांसहित त्या ठिकाणी तांडे करून राहते. तर अशा वेळेस बऱ्याच वेळा असं निदर्शनास आले की
ती लहान मुलं म्हणजे जरी आरटी किंवा बाकीच्या तत्सम ज्या तजवीजी करण्यात आलेल्या आहेत, तर त्याच्या माध्यमातून मुलांना स्थानिक शाळांमध्ये प्रवेश मिळणं अगदी सहज सोपं आहे. पण अशाही वेळेस ती लोक तितके अवेअर नसतात किंवा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली जात नाही की ती मुलं त्या ठिकाणच्या स्थानिक शाळांमध्ये जाऊ शकतात. आणि त्याचबरोबर मगाशी लांबे मॅडम अशा पद्धतीने म्हणाल की त्यांना पण आपल्या मागे जी लहान मुलं असतात किंवा त्यांची भावंड जे असतात तर त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी म्हणून थांबावं लागतं. तर अशा वेळेस त्या लोकांपर्यंत ही जी माहिती आहे ती पोहोचवणं. धन्यवाद सर. मला वाटतं पालकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे जे उपक्रम चाललेले असतात ते पालकांपर्यंत नेमकं कसे पोहोचवायचे असाच त्यांचा थोडक्यात प्रश्न होता. मला असं वाटतं की ह्याच्यात म्हणजे पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक तर आपण स्वयंसेवी संघटना आहेत आपल्याकडे ग्रामपंचायत, ग्रामसभा, जिल्हा परिषदचे एकूण कार्यकर्ते आणि एकूणच आपल्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे. शासनाकडे ICDS आहे. तर बरीच ही यंत्रणा आहे ज्यांना आपण आहे त्यांना ऑलरेडी माहिती आहे की हे सर्व शिक्षा अभियानचे एकूण कार्यक्रम आहेत, ह्या मुलांसाठी ह्या स्कीम्स आहेत. तर मला वाटतं त्या यंत्रणाचा जास्तीत जास्त वापर करून आपण जागृती निर्माण केली पाहिजे. तिसरं मला असं म्हणायचं की नुसतं शिक्षण आणि त्या मुलांना शाळेत घालून चालणार नाही. कारण RTच्या अंतर्गत जे आपण राईट टू एज्युकेशन ऍक्ट म्हणतोय त्याच्या अंतर्गत सर्व शाळा ह्या मुलांना नक्की ऍडमिट करतील. पण त्या शाळेचे जे हेड टीचर्स असतात किंवा त्या शाळेचे जे शिक्षक असतात ह्यांच्याकडे पण ती जबाबदारी राहते की आपल्या ज्या वस्तीमध्ये किंवा आपल्या ज्या संबंध लोकॅलिटीमध्ये जी मुलं आहेत त्यांना शाळेत आणणे आणि त्या मुलांना टिकवून धरणे. आणि ह्या मुलांसाठी मला असं वाटतंय की स्वयंसेवी संस्था आणि राज्य शासनाचा एक कार्यक्रम आहे की जेणेकरून ह्या मुलांना वर्गात शिकवलं जातं. याला आपण उपचारात्मक शिक्षण म्हणू शकतो, याला आपण सहाय्यक शिक्षण म्हणू शकतो, आपण याला वेगवेगळी नावं देऊ शकतो. पण जेणेकरून या मुलांचं नुकसान होऊ नये. आणि शेवटचा जो त्यांनी प्रश्न विचारला की लहान मुलांना सांभाळायसाठी आपल्याला लागतं, त्यासाठी मला वाटतं पाळणाघर आणि जोपर्यंत आपल्याला ICDS अंगणवाडी आणि बालवाडी ह्या सर्व गोष्टीचं जे आपण म्हणतो एक समावेशक एक उपक्रम शाळेच्याच मैदानात शाळेच्याच कॅम्पसमध्ये जर ठेवला तर मग ती शाळा बालवाडीपासून 14 वर्ष 8वी आणि मग 10वी पर्यंत ते होणं मला वाटतं हे आमचं तरी स्वप्न आहे. आणि मला वाटतं हे स्वप्न खरं होईल असं मला वाटतंय. नक्कीच तुमच्यासारख्या समाजासाठी तळमळीने काम करणारे व्यक्ती असतील तर हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल आणि मुलांचे प्रश्न सोडवलेही तितक्याच ताकदीने जातील. मगाशी तुम्ही म्हणालात की मुलं शाळेत जाण्यासाठी पालकांचा सुद्धा दृष्टिकोन तितकाच महत्त्वाचा आहे आणि शिक्षकांची सुद्धा त्याच्यामध्ये भूमिका तितकीच महत्त्वाची आहे की मुलांना शाळेविषयी ओढ निर्माण झाली पाहिजे किंवा आवड निर्माण झाली पाहिजे. आणि हे एक कारण आहे ते शिक्षणापासून दूर राहण्यामागचं. इतर अनेक कारणं काय असू शकतात किंवा त्यांच्या समस्या काय असू शकतात शिक्षणापासून वंचित राहण्यामागे? नाही, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की समस्या म्हणजे आर्थिकला आपण जर म्हटलं आर्थिक आहेत आर्थिक, पण मुंबईत पाहिलं किंवा महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी पाहिलं की कधी कधी शाळा फार दूर आहेत. की मुंबईत सुद्धा आता आपण इथे वरळीला बसलोय पण गोरेगावची जर आपण जर उदाहरण घेतलं तर गोरेगावच्या म्हणजे हायवेज क्रॉस करण्यासाठी ट्रेनची पटरी क्रॉस करेपर्यंत आपल्याला शाळा दूर पडते. तर एक असं असतं कधी कधी की शाळा दूर आहे. आणि ग्रामीण भागात जिथे आपण ट्रायबल्स बद्दल आदिवासींबद्दल बोलतोय किंवा काही काही अल्पसंख्यक संघटना ग्रुप्स आहेत की जिथे वस्त्या आहेत तिथे शाळा समजा कमी असल्या किंवा 1ली ते 4थी पर्यंत किंवा 1ली ते 7वी पर्यंत शाळा आहेत आणि कुठे कुठे आता RTच्या मुळे 8वीची तुकडी 7वीच्या शाळेत लावलेली आहे. पण ते सुद्धा अजूनही पूर्णपणे 100% झालेलं नाहीये. आणि मला वाटतं हे एक कारण आहे. आणि आणखीन एक कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे की मुलांना जर शिक्षण नीट मिळालं नाही आणि मुलांना जर शाळा आकर्षक नाही झाली तर मग मुलं शाळेत जाणार नाही. खरं म्हणजे आपल्याकडे आता मिड डे मील्स आहे, आपल्याकडे सकस आहाराची योजना आहे, आपल्याकडे काही काही महापालिका 27 गोष्टी देत आहेत. तर बऱ्याच गोष्टी आपण मुलांपर्यंत पोहोचवतोय. पण जोपर्यंत मुलांना वाटत नाही किंवा पालकांना वाटत नाही की ह्या शाळेत गेल्यावर मला नक्की शिक्षण मिळेल आणि शिक्षणाची एक गॅरंटी असते की मला नक्की शिक्षण मिळेल, तोपर्यंत मुलं मला वाटतं शाळेत जाण्याचं जरासं शाळेविषयी आकर्षण वाढलं पाहिजे मुलांचं असंच तुमच्या बोलण्यातून. आणि मला आणखीन एक म्हणायचंय की हल्ली ना आपण शाळा न म्हणता की शाळेचा जो संबंध
काय म्हणतात त्याला, जो स्कोप आहे हा. तो वाढलेला आहे. हो. म्हणजे शाळेत मुलं शिकतात, हम्म. पण शाळेच्या बाहेर बरंच मुलं शिकतात. हम्म. आणि पालकांकडून शिकतात, पण पालकांच्या व्यतिरिक्त तिथे इंटरनेट आहे, टीव्हीज आहेत, आपल्याकडे कॉम्प्युटर्सच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, गॅजेट्स आहेत. तर त्याच्यातून बरंचसं ज्याला आपण म्हणतो की स्वतःहून शिकणे हे आजकाल मुलांचं चाललं. चौकस बुद्धी वाढलेली आहे चौकस बुद्धी मुलांची. वाढली आहे, त्यांच्याकडे एक्सपोजर आहे, त्यांना बऱ्याचशा यंत्रणा आहेत, ते फार हुशार आहेत या बाबतीत आपल्यापेक्षा. आणि म्हणून ऍज अ शिक्षक मला मुलांपेक्षा जास्त चांगलं व्हायला पाहिजे, नक्कीच. किंवा असं पण व्हायला पाहिजे की मुलं माझ्याकडून शिकतीलच, पण मुलांना वाव देणे की जे स्वतः शिकतील. मला वाटतं ह्याकडे आपल्याकडे हळूहळू आपल्याला जावं लागेल. शाळा म्हणजे एक विश्वासाचं ठिकाण मुलांसाठी असलं पाहिजे, नाही का? हो. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. त्र्यंबक सांगवे बोलतायत आपल्याशी लातूरहून. नमस्कार. आहे की हे जे अनेक अडचणी आहेत विद्यार्थी शाळेत येण्याचे. हा हा बोला. हा, पहिल्यांदा मॅडमचं अभिनंदन. हॅलो हा, आपला Thank you. प्रश्न विचारा. हो, ऐकायला मॅडमला येतंय. पहिल्यांदा अभिनंदन मॅडमचं. आणि माझा असा प्रश्न आहे की अनेक समस्या आहेत हे विद्यार्थी शाळेत येण्यासाठीच्या. पूर्वी जी गुरुकुल पद्धत होती त्या पद्धतीने जर सरकारनं 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी जर शाळा निर्माण केल्या, तर हिंदू धर्मामध्ये अनेक सण आहेत आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये, तर त्या ठिकाणी अनेक अडचणी आहेत त्या शिक्षकांना सुद्धा. तर 6 ते 14 वयोगटाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पूर्णपणे शाळेत ठेवूनच त्यांना जर 6 ते 14 वर्ष शिकवलं गेलं तर काही अडचणी राहणार असं मला वाटतंय. तर हे त्यांचे उत्तर द्यावे या प्रश्नाचे. धन्यवाद सर. पूर्वीची जी गुरुकुल पद्धती आहे, म्हणजे आपण जे म्हणतोय की शाळेबद्दल मुलांना आकर्षण वाटलं पाहिजे. पूर्वी गुरुकुल पद्धतीमुळे मुलं शाळेत जायची, पूर्ण दिवसभर त्यांच्या बरोबर शिक्षक असायचे. तर तसं आता जर काही राबवता आलं तर नक्कीच मुलांना शिक्षणाविषयी किंवा शिक्षकांविषयी, शाळेविषयी ओढ निर्माण होईल. नाही, मला वाटतं म्हणजे आयडिया चांगली आहे, पण प्रॅक्टिकल बाबतीत आपण जर विचार केला तर कुठलंही शासन किंवा आपण इतकं आपल्यावर आर्थिक बर्डन येण्याची शक्यता आहे, कारण आपल्याकडे मुलांची संख्या जास्त आहे. त्याच्याऐवजी जर आपण असा विचार केला, जसं ते गुरुकुल म्हणतात की सगळंच शिक्षण आणि सगळंच आपल्याला भागाकार यावा, गुणाकार यावा, लेखन यावं, ह्याच्यावर आपण जास्त फोकस करूया. आणि एकदा ते काही आलं मुलांना, तर मग मुलांचे बरेचसे दरवाजे उघडतात. मुलांची ज्ञानाची संबंध दरवाजे इतके उघडून स्वतः मुलं आत्मपरीक्षण, स्वतः मुलांना काय पाहिजे, स्वतः मुलांचे पर्याय शोधणे, ही जी एकूण विवेक बुद्धी असते, एकूण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स ज्याला म्हणतात, ज्याला सर्वविवेक बुद्धी म्हणतात, ज्याला कुठल्याही एखादी त्यांच्याकडे समस्या आली तर ती कशी सोडवायची, ह्याचं जे कौशल्य असतं, हे जर आपण आपल्या शिक्षणातून दिलं तर मला नाही वाटत की सगळीकडे आपल्याला हॉस्टेल्स आणि रेसिडेन्शियल गोष्टी कराव्या लागतील. पण त्यांचा जो आत्ता मुद्दा आहे त्याच्याबद्दल तुमच्याशी मला मगाशी बोलायचंच होतं की जी बालमजुरीमध्ये मुलं जी आहेत, की जी मुलं बाल श्रमिक आहे, आणि त्याचे थोडेसे व्हिज्युअल्स मी तुम्हाला दाखवू इच्छिते, कारण तुम्हाला ते बघूनच मला वाटतं लोकांना कळेल की कुठल्या प्रकारची मुलं आपण बोलतोय की जी अजूनही बालमजुरीमध्ये आहेत. आता ही बालमजुरीबद्दल आपण बोलणारच आहोत, तुमच्याकडून मी जाणून घेणार आहे, पण एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया आणि मग बालमजुरीच्या प्रश्नाकडे येऊयाच. संजय तासगावकर बोलतात ठाण्याहून. नमस्कार, बोला. प्रश्न डायरेक्ट विचारू? हा, प्रश्न विचारा. हा, नमस्कार. नमस्कार, बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की आज जे आपण विषय घेतला हा, याबद्दल प्रथम आपलं अभिनंदन. धन्यवाद सर. आणि पु ल देशपांडेंनी असं म्हणलं होतं की आमच्या काळी शाळेला मोठ्या मुलांबरोबर लहान मुलाला सोडलं तर ते वाहत शाळेला लागायचं आणि हवं तेवढं शिक्षण घ्यायचं, त्यात गरीब श्रीमंत असा भेद नसायचा. आज जी मुलं वंचित राहतात यामध्ये बदलत्या काळाचा परिणाम आहे का? आणि डोनेशन, त्याच्यानंतर शाळेची मॅनेजमेंट, राजकारण याचा कितपत संबंध येतो, याचा कृपया खुलासा करावा. आपल्या दोघींनाही शुभ दिवस आणि शुभकामना. धन्यवाद. धन्यवाद सर. आजची सध्याची परिस्थिती शिक्षणापासून वंचित राहायला कारणीभूत ठरू शकते का? नाही, मला वाटतं अगदी खरं आहे त्यांचं, कारण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मी स्वतः म्युन्सिपल शाळेमधून शिकलेले आहे, आणि मी म्युन्सिपल शाळेत जाण्याचं एकमेव कारण असं होतं
की ती शाळा माझ्या घराच्या एकदम शेजारी होती. आणि तेव्हा असा एक भेदभाव नव्हता की मी श्रीमंत किंवा मी गरीब किंवा गरीबाची मुलं तिथे बसतात. आम्ही सर्व एकत्र त्या शाळेत शिकलो आणि मला माझं किंवा माझ्या भावंडांचं आज काही नुकसान झालेलं मला काही आढळत नाहीये, कारण त्या शाळेतून मी 5वी पर्यंत शिकले होते. बरं. तर त्यांचं जे म्हणणे आहे ते हल्ली काळात आपण जर बघितलंय की मगाशी मी पहिल्या सुरुवातीलाच म्हटलं की 2 प्रकारच्या शिक्षण व्यवस्था आहेत, एक गरिबांची आणि एक श्रीमंतांची, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट. आणि मला असं वाटतं की गव्हर्नमेंटमध्ये एक प्रकारची एक छबी लोकांच्या निर्माण झाली आहे की गव्हर्नमेंट म्हणजे वाईट. तेव्हा मग ते हॉस्पिटल्स घ्या किंवा मग ते प्रायव्हेट हॉस्पिटल्स घ्या किंवा मग गव्हर्नमेंट हॉस्पिटल घ्या. आणि आपण असं पण पाहिलंय की गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये इतके चांगले यंत्रणा आहेत, डॉक्टर्स आहेत, पण तरीही आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो. आणि अशीच परिस्थिती शिक्षणाची झालेली आहे. आज गरीबातला गरीब माणूस सुद्धा म्हणतोय की मला प्रायव्हेट इंग्लिश शाळेत जायचंय. मग त्या वस्तीमध्ये ती शाळा अगदी लहान असो, त्या एका वर्गात 70 मुलं कोंबलेली असो, पण तरीही आज पालक म्हणतो की तुम्ही इंग्लिश शिकलात ना, मग आम्ही का नाही. तर हा एक भाग आहे. दुसरं मला असं वाटतं की आपल्या संबंध देशात समाजात एक तफावत इतकी वाढली आहे की आणि दरी दिवसेंदिवस वाढते की श्रीमंतांची मुलं आणि गरिबांची मुलं. आणि आमचं म्हणजे मी ज्या संघटनेमध्ये आज आहे किंवा मी आज इतकी वर्ष आम्ही सगळ्यांना काम केलं, तर आमचा एकमेव हेतू असा आहे की, आणि इंग्लिशमध्ये मी तुला म्हणते की एज्युकेशन शुड बी एन इक्वलायझर, की आपण असं शिक्षण सगळ्या मुलांना देऊ की सर्व मुलं मग ते श्रीमंत असो किंवा गरीब असो की त्या ज्या शाळेत येतील तिथे ते शिक्षण गुणवत्ता पूर्व असायलाच पाहिजे. मग तिथे भेदभाव करण्याची गरज नाही. नक्कीच. आता शिक्षणापासून वंचित मुलं का राहतात त्यामागची कारणं कळली, त्यांच्या समस्या कळल्या, पण या सगळ्यावर कुठेतरी उपाय हे झालेच पाहिजेत. आणि तुम्ही असं गेली अनेक वर्ष काम करतच आहात या क्षेत्रामध्ये, तर काय उपाययोजना आहेत या मुलांना पुन्हा शिक्षणाकडे वळवण्याचा? मला असं वाटतं एक तर मगाशी मी सारखं तेच म्हणते की शाळेचं आकर्षण वाढलं पाहिजे मुलांना, आणि त्या मुलांना आणि पालकांना असं कळायला पाहिजे की एज्युकेशनमुळे किंवा शिक्षण जर आपण घेतलं तर आपला विकास होतो. एज्युकेशन आणि नोकरी ह्याचं जरी आपण समीकरण नाही लावलं तरी आपल्याकडे अशा प्रकारचं शिक्षण असलं पाहिजे की जेणेकरून त्या मुलांना काहीतरी कौशल्य मिळेल आणि ती मुलं आपल्या पायावर तयार उभे राहू शकतील. आणि मला असं पण वाटतं की मुलं जर शिकली तर मुलांचा एक प्रकारचा विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे, नॉलेज आहे, ते वाढतं. आणि म्हणून एक तर शिक्षणाबद्दल आकर्षण, आणि शिक्षण म्हणजे फक्त शाळेपुरती न ठेवता मगाशी म्हटल्याप्रमाणे कौशल्यपूर्ण शिक्षण द्यायला पाहिजे. म्हणजे फक्त विषयांच्या संदर्भातच नाही तर त्या विषयाला अनुकूलून असं व्यावहारिक ज्ञान किंवा कौशल्यपूर्ण ज्ञान त्यांना आत्मसात करता आलं पाहिजे, नाही का? ते एक झालं. दुसरं की आम्ही जनरली असं नेहमी करतो की मुलं जी आमच्या कधी आपण शाळेत 5वी मध्ये किंवा मी व्हिज्युअल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते, पण आपण बघूया चालू होतोय का. पण की बेसिकली आमच्याकडे जी मुलं येतात की ज्यांना जी अप्रगत मुलं आहेत, बरं, आणि त्या मुलांना अजिबात म्हणजे 5वीतलं जर मूल असेल तर त्याला लिहायला म्हणजे वाचताही येत नसेल, शब्द येत नाहीयेत. त्याची अनेक कारण आहेत आणि त्या कारणात आपण जाऊया नको. पण ह्या मुलाला जर समजा मुलगी किंवा मुलगा 5वीत असेल तर त्याला मग पुढचं इतिहास आहे, शास्त्र आहे किंवा बाकीचे विषय आहेत जे काठिण्य पातळी त्यांची फार जास्त असते, तर ह्यांना जर बेसिकच येत नसेल मूलभूत, तर या मुलांना हे कसं येणार. आणि म्हणून आम्ही आमची संघटना आम्ही त्या मुलांना गटात बसवून त्या मुलांना आम्ही बेसिक शिकवतो. आणि आता मी जेव्हा तुमच्याशी बोलते तेव्हा राज्य शासनाबरोबर आपला एक मोठा कार्यक्रम 53,000 शाळांबरोबर चाललाय की जिथे अप्रगत मुलांना आम्ही आपले शिक्षक म्हणजे शाळेचे शिक्षक ह्या अप्रगत मुलांना शिकवतात. आणि या अप्रगत मुलांना शिकवण्याचा एक हेतू असा आहे की जी मुलं हळूहळू त्या लेव्हलच्या म्हणजे त्या क्लासच्या लेव्हलला येतील. आणि हे आम्ही वेगवेगळ्या खेळ आहेत, माइंड मॅपिंग आहे, मुलांना कसं शिकणे आणि वाचणे हे जास्त त्यांना सुलभ कसं होईल म्हणून आम्ही वेगवेगळं मटेरियल तयार करून त्या मुलांना आम्ही शिकवतो. तर हा एक मला वाटतं भाग आहे. दुसरं
हल्ली आपण बघतोय, शाळेतून बघतोय, आपली मुलं सुद्धा बघतोय की मुलांना वाचनाचा आवड नाहीये, किंवा मुलं हल्ली इंटरनेट, टीव्ही, हल्ली लिहत पण नाही मुलं. पत्र लिहिणे तर आपलं हल्ली गेलेलंच आहे, किंवा आपण ईमेल्स करतो. तेव्हा वाचन आकर्षण कसं करावं, आणि मुलांना आपण शाळांमध्ये आणि वस्तीमध्ये आमच्या मोठ्या प्रमाणावर लायब्ररीज आहेत, वाचनालय, आणि आमच्या कार्यकर्त्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये जाऊन, ज्या झोपडपट्टीत आम्ही आता काम करतोय, 150 समजा घरं असली तर त्या 150 घरांमध्ये जाते आमची वाचनालयाची कार्यकर्ते, आणि प्रत्येक ठिकाणी मुलाला वाचायला पुस्तक देते, जेणेकरून आपल्याला समजतं की त्या घरात जी मुलं आहेत त्यांना खरंच वाचायला येतं का, त्यांची लेवल काय आहे वाचायची, आणि मग त्यांना मग पुस्तकं देऊन आम्ही त्या मुलांना वाचन कसं करायचं, गोष्ट कशी सांगायची, गोष्टीतून एखादा काहीतरी प्रश्न असतात ते कसे, त्याची उत्तर कशी द्यायचे, हे आम्ही त्यांना वापरतो. आणखीन एक मला वाटतं करावं लागेल आपल्या शिक्षणात किंवा शाळेंमध्ये, की ही जी मुलं अप्रगत राहतात ह्या मुलांसाठी उपचारात्मक शिक्षण हवंच, आणि एकदा ही मुलं जर मागे पडली तर त्यांना मागे पडू नये याच्यासाठी वेगवेगळे आपल्याला उपक्रम चालवावे लागतील, शाळांना, शिक्षकांना, आणि आम्ही जे स्वयंसेवी संघटना आहोत किंवा आम्ही पालक जे आहेत त्यांना पण हे मी सांगते की पालकांनी पण ह्या मुलांकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे. बालमजुरीबद्दल जर तुम्ही म्हणाल की जी मुलं बालमजुरी आहेत, अशी बरीचशी मुलं आमच्याकडे अशी आहेत की जी समजा आज बूट पॉलिश करतायत स्टेशनवर बसून, किंवा अशी मुलं जी आहेत की जी लहान लहान कारखान्यात येऊन जरीचं काम करतायत, किंवा अशी मुलं आहेत ज्याला तुम्ही जर सिद्धिविनायक मंदिराच्या तिकडे गेलात किंवा दर्गेच्या तिकडे तुम्ही पाहिलात तर बरीचशी मुलं इथे भीक मागताना दिसतात, आणि बरीचशी मुलं ही काम करतात, आणि त्यांना ही मुलं काही आपल्या ह्याच्यातून आलेली आहेत, जी महाराष्ट्रामधूनच आली आहेत, गावातून आली आहेत, काही मुलं युपी मधून आली आहेत, काही मुलं बिहार मधून आलेली आहेत, आणि ही मुलं काय येतात काम करायला, तर एक तर बंबई नगरी, मुंबईचं आकर्षण मुंबईमध्ये शाहरुख खान भेटेल की कुठेतरी ऐश्वर्या राय भेटेल, तर एक असा प्रकारचं आकर्षण असतं. दुसरं की मुंबईत कोणी आलं तरी 5 रुपये मिळतीलच, 15 रुपये मिळतीलच, तर अशी मुलं येतात, आणि काही वेळेला ही मुलं जी येतात ह्यांना मुलांनाही आणलं जातं, आणि मग ही म्हणजे दुसऱ्या प्रांतातली असतील किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांना एजंट्स असतात किंवा कोणतरी मोठं माणूस असतं तिथे गावात, तर ठीक आहे तू एनिवे अभ्यास नाही करत आहेत ना, तर तू जाऊन मुंबईला ये, म्हणजे मग काम करशील तर तुला 4 पैसे मिळतील. तर अशा या मुलांसाठी आपल्याला आम्ही वस्ती पातळीवर बऱ्याच संघटना आज आहेत, मुंबईत आहेत, महाराष्ट्रात आहेत, की ज्या मुलांबरोबर काम करतायत, आणि आम्ही या मुलांना शिकवतो, किंवा मगाशी तुम्ही जो वसतिगृहाचा प्रश्न म्हणलात की त्यांना शेल्टर्समध्ये आम्ही ठेवतो, आणि मग ही मुलं शाळेत येतात, आणि मग शाळेत त्या मुलांना मग शिकवलं जातं. बालमजुरांचा प्रश्न कसा सोडवायचा हे तुमच्याकडून जाणून घेणारच आहे. पुन्हा एकदा मी थोडंसं तुम्हाला थांबवतेय. पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्रिया म्हात्रे बोलतायत आपल्याशी दहिसरहून. नमस्कार. हां बोला. हॅलो. हां बोला. हा, मी दहिसरहून प्रिया म्हात्रे बोलते. हां बोला. आता चर्चेतून असं एक लक्षात आलं की रोजगार किंवा अन्य कारणांमुळे बरीचशी मुलं घर सोडून न जाता आल्यामुळे किंवा नोकरीवर जायचं असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात. तर अशांसाठी रात्रशाळा या पर्यायाचा किती जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वापर करून घेता येऊ शकेल. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ज्या मुलांना अजिबातच शाळेत जाण्याची काही सोय नाही, अशांसाठी स्वयंसेवी संस्था की तिथे म्हणजे झोपडपट्टी म्हणा किंवा रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी जाऊन शिकवत असतात. तर ह्या उपक्रमाचा वापर करून शाळेत न जाताही त्यांची परीक्षेची तयारी करून घेऊन त्यांना परीक्षांसाठी असं बसवून त्यांनाही शिक्षण देता येऊ शकेल का, ज्यायोगे ती मुलं पुढे काही करू शकतील. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण बालमजुरांबद्दल बोलतच होतो की आर्थिक परिस्थितीमुळे, घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे कदाचित त्यांना काम करावं लागत असेल, आणि त्यामुळे मग त्यांची शाळांकडे पाठ फिरवली जाते. मग अशा मुलांसाठी एक उपाय म्हणून रात्रशाळांचा पर्याय कितपत योग्य असू शकतो? मला वाटतं त्यांचे मुद्दे फार चांगले आहेत, आणि त्याच्याबद्दल मी बोलणारच होते. एक की आपण पहिल्यांदा मला असं म्हणायचं वाटतं की आपण आपली मुलं, त्यांची मुलं
ती हा मुलं भेदभावच करायला असा नको. भेदभाव करूया नको. आपण असं म्हणूया की भारतामधली आणि महाराष्ट्रामधली सर्व मुलं ह्यांना शिक्षण मिळायला पाहिजे आणि चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला पाहिजे. हा एक पहिला प्रश्न. दुसरं की जी मुलं वंचित राहतात केन कारणामुळे, तर त्या मुलांसाठी आपण टेम्पररीली हे असं करू शकतो की त्यांना रात्र शाळेत आपण त्यांना ऍडमिट करू शकतो किंवा त्यांच्यासाठी आपण वसतिगृह निर्माण करू शकतो. पण अल्टिमेटली मला असं वाटतंय की त्या मुलांना आपण मध्य प्रवाह ज्याला आपण मेन स्ट्रीम म्हणतो इथे त्यांना आणलंच पाहिजे. किंवा नाहीतर काय होईल की आपण असं म्हणू की ही मुलं वंचित आहेत ना, मग त्यांना फक्त 10वी पर्यंत आपण शिकवायचं आणि आमची मुलं सगळी ग्रॅज्युएट आणि अमेरिकेला जातील कारण ही आमची मुलं आहेत. तर मला वाटतं हा भेदभाव आपण कुठल्याही म्हणजे शासनाने किंवा आपण करू नये. आणि हे म्हणून आपण धोरण ठरवताना महाराष्ट्राने असं म्हटलं पाहिजे की 10वी पर्यंत मोफत शिक्षण द्या सर्व मुलांना, 8वी पर्यंत थांबू नका आणि ज्या मुलांना 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशनला जायचंय त्या मुलांना जितकं जितकं आपल्याला काही संधी देता येतील त्या आपण करायला पाहिजे. हा एक माझा म्हणजे मला एक सर्वांनाच विनंती आहे. दुसरं मला असं म्हणायचं आहे की आमची संघटना आम्ही एक उपक्रम करून पाहिले ज्याला आम्ही सेकंड चान्स किंवा ज्याला आपण आम्ही प्रथम ओपन स्कूल म्हणतो. आमच्याकडे देशात आणि महाराष्ट्रामध्ये बरेचशा मुली आहेत की ज्यांना शाळा सोडावी लागते वेगवेगळ्या कारणासाठी. आपण त्या कारणाबद्दल बोललोय. पण ह्या आता मुली अशा आहेत की ज्यांचं वय समजा 40 आहे, तिचं लग्न झालंय पण तिला आता अचानक वाटतंय की मला शिकायचंय. अशा पण आमच्याकडे ज्या मुली आहेत की ज्यांनी आता 9वी नापास झाल्यात आणि त्यांना शाळा शिकायची आणि अशा पण काही मुली आहेत की ज्यांना आता आम्हाला गव्हर्नमेंटमध्ये आम्हाला नोकरी करायची आणि गव्हर्नमेंटमध्ये ICDS असो किंवा आणखीन काही शासकीय नोकऱ्या असतात त्याला 10वी पास पाहिजे. तशा वेगवेगळ्या प्रकारच्या मुली आणि स्त्रिया आमच्याकडे आता येत आहेत आणि आम्हाला म्हणतात की 10वी आम्हाला करायचंय. आणि मला असं वाटतं हे मोटिवेशन फार मोठं आहे की मला काहीतरी करायचंय आणि म्हणून मला 10वी पास कर. तर आम्ही असं आता केलंय की आमच्या संघटनेमार्फत आम्ही ह्या मुलींना शिकवतो, मुलांना शिकवतो. पण मुलींकडे आम्ही जास्त प्राधान्य दिलेलं आहे. पण मुलींना आम्ही शिकवतो. आम्ही त्यांना इंग्लिश शिकवतोय, त्यांना थोडंसं आम्ही कॉम्प्युटरचं ज्ञान देतोय ज्याला आम्ही फाउंडेशन कोर्स म्हणतो. आणि आम्ही असं पण केलंय की जर या मुलींनी आता 10 वर्षापूर्वी किंवा 8 वर्षापूर्वी शाळा सोडलेली आहे तर आम्ही एक ब्रिज कोर्स तयार केलाय की जेणेकरून या मुलींना बेसिक मूलभूत येऊ दे आणि मग नंतर आम्ही त्यांना 10वीचं शिक्षण देतो. मला सांगायला म्हणजे अभिमान वाटतो की आमचे रिझल्ट जे आहेत ह्या मुलींचे आणि मुलांचे फारच चांगले आहेत. इनफॅक्ट काही काही ठिकाणी 70%, आता माझ्याकडे तो डेटा नाहीये पण 80% मुली आमच्या पास झाल्या आहेत. आणि हे 10वीचे आपण जिथे तुम्हाला काही लोकांना माहित असेल की 17 नंबर फॉर्म आहे की शाळेत न जाता कुठल्याही माध्यमिक शाळेत जर त्यांचं रजिस्टर झालं तर ते त्या मुलांना SSC करता येतं. तो एक. दुसरं NIOS जे आहे जो भारत सरकारचं मोठं कार्यक्रम आहे NIOS, त्याच्या थ्रू पण ह्या मुलींना आणि मुलांना बसता येतं. आणि NIOSचा एक म्हणजे फायदा जो आहे 10वीसाठी की ह्या मुलींची वयोमर्यादा नाहीये. आणि दुसरं की NIOS मध्ये मुली किंवा मुलं कोणी एक विषय घेऊन पण बसू शकतात आणि प्रत्येक वर्षी एक विषय घेऊन SSC पास होऊ शकतात. कारण त्या मुलांवर किंवा मुलींवर स्त्रियांवर प्रेशर नाही पडत. कारण मुली बऱ्याचशा कुठेतरी घरकाम करत असतात किंवा घरचा प्रपंच असतो. तेव्हा म्हणजे संघटना म्हणून आम्ही ह्या प्रोग्रामकडे फार चांगल्या रीतीने बघतोय. त्याला फार आम्ही आणखीन सक्षम करू इच्छितो जेणेकरून आपल्या ज्या स्त्रिया आहेत, मुली आहेत की त्या जर 10वी पर्यंत शिकल्या आणि पुढे त्यांना जर जावंसं वाटलं आणि शासनाच्या स्कीम्स आहेत, काही स्किलिंगचे प्रोग्राम्स आहेत तर ह्या बाईक स्त्रियांना दिले तर आपलं भविष्य म्हणजे ते मुलांकडे चांगलं बघतातच पण स्वतः पण सक्षम होतात. आमच्याकडे दुसरं एक फार चांगलं ट्रेनिंग आहे की जिथे आणि बऱ्याचशा संघटना पण चालवत आहेत की प्री स्कूल ही बालवाडी कशी चालवायची, पाळणाघर कसं चालवायचं. कारण आणि प्रत्येक ठिकाणी कधी कधी जर आपल्याकडे झोपडपट्टीत पाहिलं असेल तर काही स्त्रियांकडे जागा असते. आमच्या बऱ्याचशा बालवाड्या घरात चालतात की त्याच वस्तीमधली 25-30 मुलं तिथे येतात, ती बाई त्यांना शिकवते. आणि कधी कधी जे शिक्षणात एक्सपर्ट्स लोक असतात ते म्हणतात अरे पण ह्या बालवाडीला क्वालिटी पाहिजे. पण मला असं वाटतं कधी कधी की क्वालिटीपेक्षा तुम्ही ते पहिलं पाऊल टाका की ज्या मुलांना काहीच नव्हतं
त्यांना काहीतरी मिळतंय आणि मग आम्ही हळूहळू क्वालिटीकडे पण बघतो, जेणेकरून ही मुलं आज बालवाडीतून पहिलीमध्ये जात आहेत. आणि म्हणून आता शासनाने म्युन्सिपल कॉर्पोरेशन मुंबईमध्ये, जिल्हा परिषद, नवी मुंबई बरेच ठिकाणी आता बालवाडी आपल्या शाळेत त्यांनी नियुक्त केले, जेणेकरून मुलं शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर बालवाडी ते मग पुढचा त्यांचा शिक्षणाचा प्रवास चालवतो. कारण आता गरीब इव्हन झोपडपट्टीतली बाई किंवा कोणी म्हणते की माझ्या मुलाला जर बालवाडीमध्ये ऍडमिशन मिळते कुठल्याही एका प्रायव्हेट शाळेत तर मला 10वी पर्यंत टेन्शन नाही, पण मी तुमच्या जर म्युन्सिपालिटी शाळेत घातलं तर मला 7वी 8वी पर्यंत कुठे जायचं माहित नाही आणि बालवाडी नाहीये. तेव्हा बऱ्याचशा महापालिका आणि शासनाला पण मी एक विनंती करते की अंडर RT बालवाडी आपण आपल्या शाळेत सुरू करूया, जेणेकरून एक शिक्षणाचा प्रवास त्यांचा लगेच तिथून लहानपणापासून सुरू होईल आणि मग 10वी पर्यंत टेन्शन होत नाही कुठे ऍडमिशनसाठी धावा. आणि मग अशी जे डोनेशनचा एक प्रश्न होता. आणि राहिली गोष्ट रात्रशाळा, मला वाटतं रात्रशाळा आहेत आणि ह्या मुलांसाठी रात्रशाळा सुरू करण्यापेक्षा ज्या वसतिगृह आहेत त्यांच्यामध्ये शाळा सुरू करणं जास्त महत्त्वाचं चांगलं. कारण आमचा एक अनुभव पण असा आहे. मी तुम्हाला थोडंसं थांबवते. तुमच्या अनुभवाविषयी तुमचं खूप कार्यक्षेत्र भरपूर रुंदावलेलं आहे, त्यामुळे तुमचे अनुभवही खूप आहेत. तुमच्याकडून तेही सगळं जाणून घ्यायचं आहे. समाज म्हणून आमची भूमिका काय असली पाहिजे. म्हणून तुम्ही सांगितलं की बरीच कारणं आहेत, त्याच्यावरचे तुम्ही उपायही सांगितलेत. त्यातलाच एक उपाय म्हणजे बालवाडीचं शिक्षण, बालवाडीपासूनच शिक्षण सुरू केलं पाहिजे, म्हणजे 10वी पर्यंत पालकांना सुद्धा टेन्शन नाही आणि मुलांनाही टेन्शन नाही आणि ती एक कुठेतरी ओढ निर्माण होईल. पण ह्या सगळ्या बाबतीत तुम्ही तुमचा अनुभव, तुम्ही आता गेली बरीच वर्ष या क्षेत्रात काम करत आहात, तर काय अनुभव आहे या सगळ्याचा? नाही, अनुभव फार चांगला आहे. म्हणजे अजूनपर्यंत मला वाटतं मी निराश नाही झालेली आणि ती जास्तीत जास्त माझी मला वाटतं मोठी उपलब्धी आहे. कारण एक ज्या संघटनेबरोबर मी आज आहे त्या संघटनेत हजारो कार्यकर्ते आहेत इथून संबंध भारतात. आणि मला असं वाटतं की जे आम्ही काम करतोय, बालकामगार बरोबर होऊ किंवा शैक्षणिक जी काम आहेत त्या सर्व मुलांबरोबर मला वाटतं काम पुष्कळ करावं लागतंय, मेहनत करावी लागते. पण जिथे जिथे आम्हाला असं दिसतंय की रिझल्ट आहेत आणि मुलांनी येते तर आणखीन काम करावं असं वाटतं. तेव्हा थकत नाही आणि एक प्रकारचा तो नशा असतो की आपण काम करावं आणि मुलांच्या आयुष्यात आणि पालकांच्या आयुष्यात काहीतरी मला दिसतोय आणि तो दिसतोय. तर मला वाटतं तो माझा मोठा अनुभव आहे. आणि जी बालकामगार मुलं आहेत त्याच्यात आम्ही एक समजा 2005-06 मध्ये 23,000 नंतर 40-50,000 मुलांना आम्ही मुक्त केलं. आणि त्या काही मुलांना जी इथे बांगड्या विकत होती किंवा आणखीन काही काम करते त्या मुलांना आम्ही शिक्षण देऊन त्यांना आम्ही हॉस्टेलमध्ये ठेवून आज त्या मुलांचं जर आता आम्ही बघतोय तर ती मुलं काही कॉलेजेसमध्ये शिकतायत, काही मुलं, एक मुलगा ऑस्ट्रेलियाला गेला होता, काही मुलं आर्मीमध्ये गेलेली आहेत. तर मला असं वाटतं की जर मुलांना आपण संधी दिली आणि वंचित मुलांना जर आपण जास्तीत जास्त संधी दिली तर त्या मुलांमध्ये जास्तीत जास्त मला वाटतं मुलं यशस्वी होतात. कुठेतरी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास सुद्धा येईल या सगळ्यामुळे, नाही का? आता एक समाज म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे? कारण का आपल्या मनात कुठेतरी सामाजिक बांधिलकीची जाणीव असलीच पाहिजे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण देणं लागतो, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली गेली पाहिजे. आणि मग या सगळ्या मुलांसाठी एक समाजाची भूमिका काय असली पाहिजे? मला असं पहिलंच वाटतं की आपण असा सर्वांनी असा विचार करूया आणि एक ठरवूया मनाशी की आपल्या अवतीभवती किंवा आपल्या घरात जी मुलं आहेत ती मुलं वंचित कशी राहणार नाहीत. कारण बरेचदा आपल्या घरात मुलं पण कामाला आपण ठेवतो जे नियमाने खरं तर नियमांच्या बाहेर आहे आणि अशा लहान मुलांना आपण इनफॅक्ट कामाला ठेवू नये आणि ठेवता कामाच नाही. तो एक भाग. दुसरं मला असं वाटतं की आपण जिथे फिरतोय, आपण जिथे जातो तिथे आपल्याला बरेचदा मुलं दिसतात. पाश्चात्य देशात असं असतं की मुलांना विचारलं जातं की अरे बाबा तू शाळेत का नाही. आपण असं विचारतो का कधी की तू शाळेत का नाही, तू इथे फुलं का विकतोयस? तो एक भाग झाला. दुसरा आपल्याकडे चाइल्ड हेल्पलाईन 1098 म्हणून याची हेल्पलाईन, चाइल्ड लाईन. तर असं कुठलं तरी आपल्याला मूल दिसलं की जे हरवलेलं आहे किंवा कुठे रस्त्यात आहे तर आपण 1098 ला नक्कीच फोन करू शकतो.
दुसरं की बरेचसा हा मला वाटतं प्रोग्राम आज गृहिणी बघतायत, बऱ्याचशा घरी लोक आहेत. आणि मी असं नाही म्हणेन की सगळ्यांनी सोशल वर्कचा झेंडा लावून सगळ्यांनी मोर्चावर जावं किंवा सोशल वर्क करावं, पण घरी बसल्या आपण घरी असताना आपण काय करू शकतो. तर आपण या जी मुलं आपल्याला माहित आहेत अवतीभोवती आहेत त्या मुलांना आपण शिकवू शकतो का. आपण त्या मुलांना आठवड्यातून एकदा कुठल्याही संघटनेकडे जाऊन असं म्हणू शकतो का की अरे मी तुमच्यासाठी पुस्तकं आणलेली आहेत किंवा मी तुम्हाला याच्यातली गोष्ट वाचून दाखवतो किंवा दाखवते. आपल्याकडे बऱ्याचशा मुलांचे आपल्या घरात वाढदिवस होतात आणि आपण पार्ट्याच करतो. तर कधी कधी असं मला वाटतं की काही शेल्टर्स असतात, काही अशी वंचित मुलं जिथे निराधार आहेत, त्या मुलांना कधी कधी वाटतं ना की आपण बरोबर प्रवाहाबरोबर गेलं पाहिजे. मुलांचे जरा बोलणे. आणि मला असं वाटतं की बरेचदा महापालिकेच्या शाळा असो किंवा इतर शाळा असतो, ही जी मुलं जातात ह्या मुलांची जरा फक्त आपण संवाद साधला की अरे बाबा तुला कशात अडचण आहे का, तुला गणित समजत नाही का किंवा तुला हे समजत नाही का, फक्त आपण संवाद साधला. कारण असं नाही की प्रत्येक गरीब माणूस पर एक व्यक्ती पैसे मागते, पैसे मागत नाहीयेत लोकांना पैसे नकोत. लोकांकडे आज पैसे आहेत. लोकांना काय पाहिजे आहेत, आयडियाज हव्या, कल्पना पाहिजेत, लोकांना संधी पाहिजेत. आणि दुसरं की बरेचशा आपल्याकडे स्कीम्स आहेत, बरेचशा शासनाच्या स्कीम्स आहेत. मग अशी एकाने प्रश्न विचारला की लोकांना माहित नाहीये. तर आपल्या परीने समाजाने ह्या स्कीम्स ह्या लोकांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवणे आणि जास्तीत जास्त मुलांना ह्याचा मला वाटतं उपयोग करून देणे, मला वाटतं ही आपली सर्वांचं कर्तव्य आहे. आणि मला दुसरं असं वाटतं की तुम्ही म्हणाले फार आयडियल आहे, पण जेव्हा आपण गाडीत चालतो किंवा ट्रेनमध्ये चालतो तेव्हा बरीचशी मुलं भीक मागतात किंवा बरेचसे मुलं मोठी लोक मुलांकडून बूट पॉलिश करून घेतात. मला वाटतं हे आपण बंद करावं आणि नेहमी विचार करावा की माझं मूल जर त्या ठिकाणी असतं तर मी काय केलं असतं. तर म्हणून ह्या सगळीकडे मला असं वाटतं की शिक्षण देताना माझ्या मुलाला जितकं उत्कृष्ट शिक्षण मिळेल असंच शिक्षण मी या मुलांना दिलं पाहिजे. ही मला वाटतं आपली सर्वांची धारणा असली पाहिजे. मला तुम्ही जसं मगाशी म्हणालात की आपली मुलं आणि ही मुलं असा भेदभाव न करता त्यांना सुद्धा आपलीच मुलं मानलीत तर कुठेतरी आपल्या मनात सुद्धा ही सामाजिक बांधिलकी जपू शकते आणि आपणही या मुलांसाठी काहीतरी करू शकतो. खरं तर या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहेत. त्यातूनही तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद. नाही, तुमचं पण मी अभिनंदन आणि थँक्यू. कारण आपण ह्या विषयाला तुम्ही हात घातलाय. मला माहिती आहे की ही संबंध सुकन्या तुम्ही चालवणार मुलांसाठीच प्रश्न या भागामध्ये आम्ही घेणार आहोत. शुभेच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद मॅडम.